मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी उठलेली 4:30 वाजता आणि मला स्वयंपाक पण बनवायचा होता आणि प्लस आज स्पेशल होता डोसा. त्याच्यामुळे मग सगळ्यात पहिलं मी स्वयंपाक बनवून घेतलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये चपाती आणि मसुरीच्या डाळीचं बटाटा, कांदा, टोमॅटो मिक्स भाजी होती. ते सगळ्यात पहिलं बनवलं. नंतर मग डोसा बनवलेला आहे. तो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा. आणि नंतर मग 5:30 वाजता थोडंसं वॉकिंग केलं आणि हा होता बाहेरचा मस्त असा सुंदर असा व्ह्यू. आणि इथे केलेला आहे मी नाश्ता विथ जेवण दुपारचं. तो डब्बा होता. त्यांचं सगळं आवरलं आणि ते निघाले त्यांच्या ऑफिससाठी. तेवढाच मी व्हिडिओ जो आहे तो कॅप्चर केलेला आहे. इथं व्हिडिओ मी घेणार होते कारण की साईडला गाण्याचा आवाज येत होता. त्याच्यामुळे मग वाईज इथला मी कट केलेला आहे. त्यांचं आवरून झाल्यानंतर पिहूचं सगळ्या गोष्टी आवरल्या. तिला स्कूलला पाठवलं. नंतर मग मी अंथरूण आणि जे आपले घरातले कामं आहेत ते करायचे होते. तर आज मला स्पेशली एक केक बनवायचा होता आणि जामून बनवायचे होते. तर ती रेसिपी मी तुम्हाला म्हणजे दाखवतेच नंतर. तर उद्या आहे त्यांचा बड्डे. त्याच्यामुळे मग आजपासूनच तयारी करावी लागते आणि एक मनाला आनंद पण वाटतो बरं का. काहीतरी स्पेशल करायचं अशी इच्छा पण असते आणि आवड पण असते. प्रत्येक गृहिणीला तिच्या नवऱ्याबद्दल खूप कुतूहल असतं आणि सगळ्याच्याच मध्ये भांडणं वगैरे होत असतात. तिथं जिथल्या तिथं विसरून द्यावं लागतं. सगळ्याच्याच मध्ये असतं ते. मग घरातली सगळी कामं आवरल्यानंतर जेवण केलेलं आहे आणि इथं मी करते आता जामून. तर मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी पाव किलो मैदा घेते आणि अर्धा चमचा इथं मी सोडा घेतलेला आहे. तर हे सगळं एकजीव करायचं आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण ह्या खव्यामध्ये जेवढा मैदा बसतो तेवढाच मैदा घेतलेला आहे. तर अर्धा किलोमध्ये पाव किलोच मैदा बसतो. तुम्ही अशा पद्धतीने जामून बनवून बघा. एकदम असे मस्त होतात, मऊ होतात आणि त्याच्यामध्ये पाक पण जातो. तर ही रेसिपी जी आहे ती मला माझ्या दीदीने शिकवलेली. मी ज्यावेळेस म्हणजे 11वी-12वी झाली होती त्यावेळेस तिने मला ही रेसिपी शिकवलेली. नंतर आपल्याला ते पीठ मळून एक 20 मिनटं त्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित असं म्हणजे जामून बनवण्यासाठी सेट होतं. नंतर मग मी इथे घेतलेली आहे 1 किलो साखर आणि 2 ग्लास पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर ह्याला आपल्याला 5 मिनटं उकळून घ्यायचे मोठ्या गॅसवरती. जास्त काही ह्याचा स्पेशल असा पाक करावा लागत नाही. थोडंसा म्हणजे असा म्हणजे 5 मिनटं उकळून घ्यायचं आणि त्या उकळत्या पाकामध्येच मी इलायची पण टाकलेली आहे. त्याचं साल्टवरचं जे असतं ते आणि इलायचीचे मधल्या ज्या बिया असतात त्या टाकलेल्या आहेत. मी इथं कुठून टाकलेलं नाही, असंच टाकलेलं आहे. असाच फ्लेवर छान लागतो. आणि इकडं मग पीठ सेट होईपर्यंत मी इकडं पाक बनवून घेतलेला आहे आणि नंतर मग कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल आपल्याला मिडियम गॅसवरती एक 10 मिनटं म्हणजे 10 मिनटं आपल्याला तेल जे आहे ते 10 मिनटं तेलाला गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि तोपर्यंत मी इकडं जामून बनवायला गेलेलं आहे. तर जामूनची रेसिपी श्री झोपल्यानंतर शूट केलेली आहे. नाहीतर मग त्यांना जर असता तर त्यानं मग मी करतो त्याचं चालू असतं. आणि स्पेशली आज पिहूसाठी बी सरप्राईज होतं. ती स्कूलमधून आल्यानंतर मग ती आवडीनं खाते. ती काही मला असं स्पेशल बनवून ठेवायचं काही नाही, तिच्यासाठी सरप्राईज होतं हे आजचं. तर मी हॉलमध्ये जामून जे आहे ते बनवायला गेलेलं आणि तोपर्यंत तेल जे आहे ते झालेलं म्हणजे तापलेलं. तर त्याच्यामध्ये एक छोटासा मी जामूनचा गोळा टाकलेला आणि तो वरी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे जामून होते ते सोडलेले. तर जामून जे आहे ते तळताना आपल्याला गॅस जो आहे तो बारीक करायचा आहे आणि त्याला हलवत राहायचं जेणेकरून ते सगळ्या बाजूनी व्यवस्थित असे तळून होतात आणि खव्याचे असल्यामुळे खूप टेस्टी लागतात, छान होतात. तर सगळ्यालाच घरामध्ये आवडतात जामून. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं. आणि थोडासा जास्त वेळ लागतो ह्याला तळायला कारण की आपण बारीक गॅसवरती मिडियम गॅसवरती ह्याला तळून घेतो. कसं आहे माहीत आहे का, प्रत्येकालाच जे आपल्यासाठी स्पेशल असती व्यक्ती तिच्यासाठी काही ना काही करायची आवड असते. जशी की मला आज म्हणजे प्रत्येक बड्डेला माझं काही ना काही असतं. आणि मग जामून जे आहेत ते व्यवस्थित असे तळून झालेले आहेत आणि नंतर मग त्याला मी एका
चाळणीमध्ये किंवा टोपल्यामध्ये काढायचं. तर मी इथे टोपल्यामध्ये काढलेलं आहे आणि त्याला पाकामध्ये सोडायचं. म्हणजे पाक जो आहे तो गरम आहे आणि जामून पण जे आहेत ते गरम आहेत. तर मग पाक जो आहे तो व्यवस्थित असा त्याच्यामध्ये जातो. साधारण ह्याला 3 ते 4 तास लागतात पाक त्याच्यामध्ये म्हणजे शोषून घ्यायला व्यवस्थित असा जायला. आणि तर जामून तयार झालेले आहेत. आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे ह्याला. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा.